नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. भारत पाकिस्तानमधील युद्धादरम्यान सतत बलुचिस्तानचा उल्लेख येत होता. बातम्या येत होत्या की आता बलुचिस्ताननं पाकिस्तानापासून वेगळं होण्याचं पक्क ठरवलंय. बलुचिस्तान स्वातंत्र्याची मागणी करतोय. अनेक विद्रोही बलूच नेते पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले करत आहेत. पाकिस्तान तर बलुचिस्तान वेगळं करण्यासाठी भारत अप्रत्यक्ष मदत करतोय असा आरोप देखील करतो. भारतानं मात्र अधिकृतरित्या कधी आपण बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करत असल्याचं मान्य केलेले नाही. तरी देखील भारतात बलुचिस्तान हा विषय खूप चर्चेत असतो. बलुचिस्तान चर्चेत असण्यामागं एक भावनिक कारण देखील आहे. बलुचिस्तान आता जरी पाकिस्तानचा एक सर्वात मोठा प्रदेश असला तरी त्याची ऐतिहासिक नाळ ही महाराष्ट्राशी आणि मराठ्यांशी जोडली गेलेली नाही. हा इतिहास अनेक शतकांचा आहे. त्यामुळं बलुचिस्ताननं आणि महाराष्ट्राचं एक भावनिक नातं आहे. आज आपण बलुचिस्तान आणि मराठा यांच्यातील भावनिक सांस्कृतिक बंधाबद्दल जाणून घेणार आहोत. 2017 मध्ये जेव्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं तेव्हा एका बातमीने सर्वजण अवाक झाले होते. बलुचिस्तानच्या मराठा कौमी इत्तेहाद या संघटनेनं मराठा आंदोलनाला पाठिंबा देणारी सोशल मीडिया मोहीम सुरू केली होती. त्यानंतर बलुचिस्तानकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष गेलं. मराठा, रोड मराठा आणि बलुचिस्तान असा हा संबंध पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर निर्माण होण्यास सुरुवात झाली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठा सैन्याचं बरंच नुकसान झालं होतं. अनेक लोकांना वीरमरण आलं. मात्र काही त्यातून वाचले आणि काही अब्दालीच्या कैदेत पडले. जे वाचले ते हरियाणाच्या जंगलात विखुरले. पुढे ते हरियाणातील रोड मराठे म्हणून ओळखले जाऊ लागले. आता या राज्यातील तो एक महत्वाचा समुदाय आहे. तसंच जे 22,000 सैनिक अब्दालीच्या कैदेत सापडले त्यांना अब्दालीनं आपल्यासोबत अफगाणिस्तानला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या युद्ध कैद्यांची संख्या प्रचंड असल्याने आणि त्यांना पंजाब मार्गे अफगाणिस्तानमध्ये घेऊन जाणं अब्दालीला जिकिरीचं जाऊ लागलं. दरम्यान अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये 2-3 महिने राहिलेल्या या लोकांना पुढे बोलन खिंडीतून अफगाणिस्तानकडे जाणारा प्रवास झेपणार नाही हे अब्दालीच्या लक्षात आलं. शिवाय पानिपतच्या युद्धात अब्दालीचं सुद्धा खूप नुकसान झालं होतं. त्यामुळे मग या कैद्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं होतं. अशातच पंजाब प्रांत पार केल्यानंतर बलुचिस्तानातल्या डेरा बुगटी क्षेत्रात अब्दाली पोहोचला. तेव्हा बलुचिस्तानचा तत्कालीन शासक होता मीर नासिर खान नुरी. याने अब्दालीला पाकिस्तानच्या युद्धासाठी 15,000 सैनिक पुरवले होते. त्याच्या बदल्यात नासिर खानला पैसे द्यायला अब्दालीकडे पैसे उरलेच नव्हते. तेव्हा अब्दालीने त्या पैशांऐवजी हे 22,000 मराठा युद्धकैदी नुरीकडे सोपवले. अशा प्रकारे 22,000 मराठे बलुचिस्तानमध्ये पोहोचले आणि बलुचिस्तान हेच मग या मराठ्यांचं आश्रयस्थान झालं. दरम्यान इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पानिपतमध्ये जे बलुची सैन्य लढलं होतं ते काही सगळं एका जातीचं नव्हतं. ते वेगवेगळ्या जमातीचं होतं. मग या युद्ध कैद्यांची विभागणी सुद्धा त्या वेगवेगळ्या जमातीमध्ये करण्यात आली. कारण या सगळ्या मराठ्यांना एकत्र ठेवणं तसं बलुचिस्तानला परवडलंच नसतं. मग बुगटी, मीर, मझारी, रायसानी, गुरचानी अशा वेगवेगळ्या जमातींमध्ये मराठा विभागले गेले. त्यामुळे मग या मराठ्यांना सुद्धा बुगटी मराठा, मझारी मराठा अशी वेगवेगळी उपनावं मिळाली. त्यापैकी बुगटी मराठ्यांची जास्त माहिती उपलब्ध आहे. या योद्ध्यांसाठी हा एक आव्हानात्मक काळ होता. संपूर्ण प्रदेश शुल्क असल्याने त्यांना अशा भागात सोडून देण्यात आलं जिथे शेती नव्हती. त्यांना पाण्याचा स्रोत सापडला आणि त्यांनी काही प्रमाणात शेती करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचे जीवन सुधारू लागले. या सर्व कैद्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले. परंतु त्यांच्या जीवनशैलीत मराठी संस्कृतीचे अवशेष अजूनही आढळतात. त्यांच्या मराठी मूळचे पुरावे त्यांच्या जातीच्या आडनावावरून दिसून येतात. बुगटीच्या एका उपजातीचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. बलूच मराठ्यांचे आडनाव पेशव्यांवरून पेशवानी असे आहे. शाहू मराठ्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला असेल परंतु त्यांच्या लग्नात मराठी संस्कृती स्पष्टपणे दिसून येते. बुगटी मराठ्यांमध्ये हळदीचा समारंभ असतो. तो लग्न गाठ बांधतो आणि माप ओलांडून नवीन घरात प्रवेश करतो. परंपरा आणि संस्कृतीसोबतच बलुची भाषेचा मराठीशी बंध अजूनही शिल्लक आहे. शाहू मराठे त्यांच्या मातेला आई असं संबोधतात आणि एकूण बुगटी जमातीनेही ते स्वीकारले आहे. महिलांना गोदी कमोल असे नाव दिले जाते जे पूर्वी सामान्य मराठी नावे होती. बलुचिस्तानमध्ये आता हे मराठे रुळे आहेत. ते आता बलुचीच झाले आहेत.
मुळातच स्वातंत्र्यप्रिय असलेली हा समूह इंग्रजांच्या काळात देखील स्वतंत्रच होता. मात्र फाळणीनंतर जिन्नांनी कपट करून बलुचिस्तान पाकिस्तानशी जोडून घेतला. मात्र तेव्हापासून बलुचिस्तान आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. आता हा लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. बलुचिस्तानमधील बलूच लिबरेशन आर्मीनं भारताकडे यासाठी मदत मागितली आहे. आता हे मराठ्यांचा DNA असलेला बलुचिस्तान कधी स्वतंत्र होतो हे येणारा काळच ठरवेल.